हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तर मी आहे अमृता. आज आपण पाहणार आहोत की पीसीओडी म्हणजे नेमकं काय? तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम काय आहे? की ज्यावेळेस आपल्याला पाळी अनियमित येते, त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला पीसीओडी हा आजार आहे. तर पीसीओडी म्हणजे नेमकं कशा पद्धतीने होतो? ज्यावेळेस काही-काही लोकांना पीसीओडी होण्याची कारणं म्हणजे की पाळी अनियमित येते. म्हणजे 1 महिना येते, दुसरा महिना नाही येत, परत तिसऱ्या महिन्यात येते. असे अल्टरनेट मंथमध्ये पिरियड्स येतात. त्यानंतर काही-काहींना गोळी घेतल्यानंतरच पाळी येते आणि काही-काहींना 3, 4, 5 महिन्यानंतर पाळी येते. बट पाळी येते. पण याची नेमकं कारण काय असतं, की आपल्या शरीरामध्ये काही पुरुषी हार्मोन्स असतात. त्याचं असंतुलन झालं किंवा ते कमी जास्त झाले, आपले पुरुषी हार्मोन्स जर काही प्रमाणात वाढले, तर आपल्याला फेशियल हेअर्स, चेहऱ्यावरती लव येणे, मुरूम येणे, पिंपल्स येणे यांसारख्या खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला, केस गळती होणे यांसारख्या खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. तर यावरती सोल्युशन म्हणजे काय? एक तर आपण ज्यावेळेस डॉक्टरांकडे जातो, त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं, की तुम्हाला पीसीओडी आहे. त्यावेळी आपल्याला टॅबलेट्स दिल्या जातात आणि त्यानंतर जर आपल्याला तो रिव्हर्स करायचा असेल, तर तो नॅचरली सुद्धा रिव्हर्स होऊ शकतो. अशा 2 गोष्टी आहेत, ज्यामध्ये आपल्याला पीसीओडी रिव्हर्स करता येतो. पण त्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? जर पीसीओडी रिव्हर्स करायचा असेल, तर आपल्याला व्यायाम करायला हवा. कुठल्याही प्रकारचा व्यायाम जर डॉक्टरांच्या सल्ल्याने करत असाल, तर सूर्यनमस्कार, योगा, जिम यांपैकी कुठलीही गोष्ट तुम्ही फॉलो करू शकता. याच व्यतिरिक्त आहारातल्या काही जीवनशैली यांसारखे काही गोष्टींमध्ये बदल करावे लागतात. तर यांसारख्याच काही गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल, तर पीसीओडीच्या नेक्स्ट सीरीजमध्ये मला भेटायला नक्कीच विसरू नका. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. धन्यवाद.